बनावट शालार्थ आयडीच्या माध्यमातून अपात्र शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांना नोकरीतून घेऊन शासनाची कोट्यावधींची फसवणूक झाल्याचा घोटाळा नागपूर शिक्षण विभागात उघडकीस आल्यानंतर आता अमरावती विभागातही चौकशी होणार आहे। सुमारे 580 बोगस कर्मचाऱ्यांच्या नावे वेतन काढून शासनाची फसवणूक करण्यात आल्याचं उजेडात आलंय। हा घोटाळा शालार्थ पोर्टलवरील त्रुटींच्या तपासणीतून पुढे आला। या प्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला। नागपूर विभागाचे शिक्षण उपसंचालक उल्हास नरड यांना गडचिरोलीत अटक करण्यात आली। दरम्यान अमरावती विभागातील सर्वच ठिकाणच्या शालार्थ आयडीची चौकशीची मागणी भाजप पदवीधर सेलचे प्रदेश संयोजक मनीष गावंडे यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि शिक्षण राज्यमंत्री पंकज भोयर यांच्याकडे पत्राद्वारे केली आहे। नागपूर विभागामध्ये जो घोटाळा शिक्षण विभागाचा समोर आलेला आहे, ज्यामध्ये बनावट शालार्थ आयडी किंवा बॅकडेट शालार्थ आयडी तयार करून शिक्षकांच्या नेमणुका केल्या, अशा जवळपास 550 शिक्षकांच्या नियुक्त्या आपल्याला आढळल्या। त्याच धर्तीवर अमरावती विभागात सुद्धा अशा काही बनावट शालार्थ आयडी किंवा बॅकडेट मध्ये नियुक्त्या होण्याची शक्यता आहे। त्यामुळे अधिकारी आणि संस्था चालक हे संगनमत करून शासनाच्या तिजोरीवरती डल्ला मारतात। एकीकडे प्रामाणिकपणे काम करणारा विनाअनुदानित शिक्षक 15-20 वर्षापासून बिनपगारी काम करतोय आणि आपण बघतोय की गेल्या काही दिवसांमध्ये या शिक्षकांच्या आत्महत्या होत आहे। तर दुसरीकडे अधिकाऱ्यांना हाताशी धरून काही संस्था चालक हे बोगस शिक्षक भरती करून बोगस शालार्थ आयडी मिळवून शासनाचा निधी लाटत आहेत। त्यामुळे मी राज्याचे मुख्यमंत्री महोदयांकडे मागणी केली आहे की अमरावती विभागामध्ये गेल्या 3 वर्षांमध्ये जे काही शालार्थ आयडी दिलेले आहेत त्या सर्व शालार्थ आयडीची वरिष्ठ IPS अधिकाऱ्यांच्या द्वारे चौकशी झाली पाहिजे आणि यातून सत्य बाहेर येणं गरजेचं आहे।